करायचं ठरलं तर मला असं थोडंसं टेन्शन होतं की आता तिकडे जाणार तर मग आई बाबा आता त्यांचा टाइम स्पेंड कसं करतील, कारण का बऱ्याचदा त्यांची लाईफ असं म्हणजे आईबाबांची लाईफ मुलांच्या भोवती फिरत असते. तर त्यामुळे आता मी इथे नसणार तर मग आता कसं त्यांचं टाइम स्पेंड करणार ते, त्यांना एकटेपणा येईल का अशी मला थोडी भीती होती. पण जेव्हा मला समजलं की जेव्हा आता तिकडे जेव्हा आई बाबा मला सांगतात की आज हा कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम झाला, व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन पण केला आम्ही, तर म्हणलं आजपर्यंत मी कधी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट नाही केलं, पण आई बाबांचं एकदम तुमच्या सगळ्यांसोबत एकदम छान सेलिब्रेशन होतं. तर असं प्रत्येक इव्हेंट असते ते तुम्ही एवढं एक्साइटमेंटमध्ये सेलिब्रेट करता, तर ते ऐकून मला खूप बरं वाटतं आणि त्यामुळे खूप असं रिलॅक्स फील होतं की आई बाबांना एकदम चांगला टाइम स्पेंड करतात सगळ्यांसोबत. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. सगळ्यात मेन गोष्ट एक सांगायची की तिकडे जेव्हा आता मी गेले US ला, तेव्हा असं म्हणतात की लांब गेल्यावर आपल्याला व्हॅल्यू समजते. तर अगोदर सुद्धा मी जेव्हा पुण्याला होते 4 वर्ष, तर तेव्हा सुद्धा ती व्हॅल्यू समजून आली होती. कारण का इकडे असताना कसं कॉलेजला जायचं असेल थोडंसं काय पण बाबा एक तर मला नेहमी सोडायचे जेव्हा बस स्टॉपवरती, आणि त्याच्यानंतर सुद्धा असं काय विसरले असेल तर मग पटकन बाबाला सांगायचं बाबा हे राहिलंय पटकन घेऊन या, बाबा पटकन ते घेऊन येणार. किंवा मग आता लग्नाची तयारी करायची म्हणजे असं कोणाच्या पण लग्नाला जायचं असते, पटकन बाबा साडीला इस्त्री करून देणार किंवा गजरा आणायचा, पटकन गजरा आणून देणार. तर म्हणजे ते एकदम म्हणजे आता ते ब्लिंकिट वगैरे चालू झालंय, तर ते माझ्याकडे अगोदर पटकन ब्लिंकिट होतं. म्हणजे सांगितलं की 10 मिनिट्समध्ये हजर व्हायचं, कोणती पण गोष्ट सांगितली. तर त्यामुळे जेव्हा मी पुण्याला गेले, एकटी राहायला शिकले तिकडे जाऊन, तेव्हा ती व्हॅल्यू समजते की आपली लाईफ आपल्या आईबाबांमुळे किती सोपी असते आणि बाहेर गेल्यावर किती आपल्याला इंडिपेंडेंट होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. तर आपण खूपच डिपेंडेंट असतो आईबाबांवरती. आणि आता US ला गेल्यावर तर अजूनच समजतं, बिकॉज तिकडे आम्हाला 2 वेळा सगळं करावं लागतं, तिकडे तर कोणीच नसतं मराठीला. तर अजून आम्हाला समजून येतं की आई बाबाच्या असतात ते आपली लाईफ खरंच खूप सोपी असते. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे लहानपणापासून बाबा लावली, म्हणजे बाबांमुळे तिची आवड निर्माण झाली मला, त्याचा आता मला खूप उपयोग होतोय. कारण का आम्ही जिथे US मध्ये असतो ऑरेगनमध्ये, तर ती खूप अशी तिथे खूप असे आउटडोर ऍक्टिव्हिटीज खूप असतात, रॉक क्लाइम्बिंग, नंतर हायकिंग. तर बाबांनी ते लहानपणापासून त्याचा म्हणजे बाबांनी कधी असं फोर्स नाही केलं मला की तू केलंच पाहिजे, ते स्वतः करायचे. तर आपण असं असतं ना की आपण आपल्या आईबाबांना बघून शिकतो, म्हणजे फोर्स केल्यावर आपल्याला ती गोष्ट नाही आवडत, की असं त्यांनी जर मला फोर्स केलं असतं तर मला ते नसतं आवडलं. पण ते स्वतः जायचे, मग त्यांना बघून मला ते असं इन्स्पायर फील होतं की अरे वा याच्यात काहीतरी मजा येते, आपण पण केलं पाहिजे. असं करून करून मग मला हायकिंगची आवड तयार झाली. आणि आता ऑरेगनमध्ये खूपच जास्त नॅचरल ब्युटी आहे जिकडे, आणि खूप डोंगर आहेत, नंतर खूप रिव्हर्स आहेत, वॉटरफॉल्स आहेत जिकडे हायकिंगला जाऊ शकतो. तर त्यामुळे आणि लकीली मला नवरा पण असा मिळाला की ज्याला हायकिंगची आवड आहे. तर मग आम्ही दोघं तिकडे खूप हायकिंगला जातो. आणि तेव्हा मग बाबांची मला खूप आठवण येते की बाबा इथे असते, तर मग बाबांना पण इथे खूप आवडलं असतं, किंवा बाबा जेव्हा केव्हा येतील इकडे नेऊयात, आमच्या दोघांचं सारखं तेच बोलणं चालू असतं की हा हाईक बाबाला जमेल की नाही या वयात, किंवा या प्लेसला त्यांना घेऊन जाऊ शकतो की नाही या वयात. तर त्यामुळे आता म्हणजे मी वाट बघते कधी आता बाबा तिकडे येत आहेत तर त्यांना हायकिंगला घेऊन जाऊ शकते. थँक्यू. फिलिंग्स व्यक्त करा. आता सगळ्यांना माहितीच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे. पटतं कमी पण जमतं जास्त. दोघी जमून येतो, भांडतो पण भरपूर, अगदी भरपूर भांडे. म्हणजे सकाळी एवढं भांडतो की जाऊ दे आता आपण दिवस घेऊन टाकूया. पण रात्री ते जाऊ की मग एकमेकांच्या गोळ्या घेतल्या का, हे केलं का म्हणून विचारलं जातच शेवटी. हो, आणि मगच येतो हा विषय. हो, बस झालं आता उद्या. लक्षण आहे.
कोणाची माहिती नाही, पण थोडीफार आमच्या ह्याच्याशी मिळतीजुळती आहे म्हणून मी ती सादर करते. तुझ्या प्रेमाची ऊब माझी ताकद आहे, तुझ्या प्रेमाची ऊब माझी ताकद आहे, तुझ्या मिठीत लपलंय माझं सारं जग. तुझ्या मिठीत लपलंय सगळं जग, म्हणजे माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये म्हणजे आजारपणामध्ये खूप त्यांनी मदत केलं. म्हणजे इतर वेळेस मला वेळ देत नसले तरी त्यावेळेस मात्र ते माझी काळजी खूप घेतात. हो. तुझ्या शब्दांनी मिळतो आधार, तुझ्या शब्दांनी मिळतो आधार, तुझ्या नजरेतच सामावलंय सारं सुख, तुझ्या नजरेतच सामावलंय सारं सुख. कधी माझं नुसतं समजून घेशील असं मी इमॅजिन करते, घेत नाही का ते. कधी माझं नुसतं समजून घेशील, कधी शांतपणे समजवशील, कधी हसत हसत मिठी मारशील, कधी अबोल शब्दांनी प्रेम दर्शवशील, याची मी वाट नेहमीच पाहत असते. तुझ्या सोबत जगण्याची आस, तुझ्या सोबत जगण्याची आस, तुझ्या हातात आहे माझी साथ, तुझ्या हातातच आहे माझी साथ. तू नसशील तर कोरडं वाटेल माझं जीवन मला. म्हणजे नेहमी नसतात तेव्हा मला खूप घरी कोरडं वाटत असतं. कारण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ॲक्टिव्हिटी त्यांच्या असतात. हो, आयुष्यभराचं प्रेम नसेल तर अर्धवट राहील. तुझ्या आठवणींचा दरवळा हवा हवासा वाटतो. म्हणजे जेव्हा मागच्या सगळ्या आम्ही एक एक आठवणी काढतो ते आम्हाला खूप आवडतं. जे स्ट्रगल केलं आणि जे काय अचीव केलं तर ते स्ट्रगल केलं ते आपण प्रत्येकानेच केलेलं आहे आणि ते आपल्या मागच्या आठवणी आपल्याला काढायला तर खूपच आवडतं. त्यावेळेस की असं होतं तसं होतं. संपूर्ण जग विसरूनही विसरलं तरी चालेल, पण तुझं प्रेम असावं जीवापेक्षा जास्त. काय नाही ठीक आहे. मला एकच मिनिट काहीतरी आठवलं. मी राणे काका आणि मीनाताईंचे खूप आभार मानते, कारण ते मला आज वाढदिवसाला आणि शिवाजीच्या याच्यासाठी हवेच होते आणि ते एवढा लांबचा प्रवास करूनच नाही आले नुसते, तर ते तिकीट मिळवायला त्यांनी किती खटाटोप केला आहे हे मला माहिती आहे. म्हणजे जळगाववरनं वगैरे तिकीटं काढून ते आज इकडे आलेले आहेत आमच्यासाठी. पुण्याबद्दल आहेतच आणि त्यांना शंकरशः प्रणाम होणार नाही. नितीन विषयी बोलण्या अगोदर मला एक आनंदाची बातमी देतो. नितीनची आई इथे बसलेली आहे ना, त्याची आता खाली मी गप्पा मारत होतो. विचारलं वय किती? 93. मी म्हटलं तुम्ही 7 वर्ष जगणार असाल तर आम्ही तुमचा 100वा वाढदिवस आम्ही चालू आणि तयारी दाखवली. मी तयार आहे म्हणा. तर ती ही ज्याला म्हणतात विल पॉवर, मी तयार आहे. हां, तर त्यामुळे त्यांचा 77वा वाढदिवस साजरा करायला आपल्याला परत संधी आहे आणि आपल्याला पण जगण्याची एक उर्मी आहे. मला आता नितीनविषयी बोलायचं म्हणजे तुम्ही नितीनला त्याच्या आईने बघितलं असेल लहान, पण मी त्याला लहानपणी बघितलेलं आहे. तुम्ही कोणी बघितलं नसेल. मी राहायला त्याला हाफ पैसेतून तो रामकृष्ण हायस्कूलमध्ये शाळेत जायचा तेव्हा पण त्याला मी बघितलेलं आहे. आणि त्यावेळेपासून त्याच्या इतर पुष्कळ त्याच्या गोष्टी आहेत तो करतो होतो ते लक्षात आलं. त्याच्यातून मला एक सापडलं की त्यांना नोकरी कधीच करायची नव्हती. त्याकरता नवीन नवीन उद्योगधंदे सापडायचे. त्यात पहिला उद्योग मला वाटतं त्याने ऑटो चालवायला घेतला होता. कधी विकतच असेल पण रिक्षा चालवायचा तो. आणि त्यावेळी रिक्षा एका दुसरी असायची. त्या काळात त्याने ते रिक्षा चालवायला घेतली होती. आणि दुसरं म्हणजे अद्रकट्टा आपण जेव्हा स्थापन केला त्याच्यामध्ये जे आपले अनिला आणखी अनुजा आणि हा त्यांचा हे तिघेजण त्याच्यामध्ये आणि तिथं बहुतुले त्यांच्यावर आले होते. सगळ्या चौघांनी केला. त्यावेळी आम्ही सुरुवातीला कोणी बोलायचं तर आम्ही बोलत होतो. मुंबईची आपल्या कांदिवलीची घडण कशी झाली, गुरुजी पंडित गुरुजी ऐकत होतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली तो पहिला प्रोग्राम झाला.
किंवा त्याने सुद्धा ही जी कांदिवली पाहिली आहे त्याचं वर्णन त्याने छान केलं होतं. कारण तो लहानपणापासून इथे असल्यामुळे किंवा मला वाटतं फाटा होतं की ना माहिती नाही जुनं कांदिवली स्टेशन वगैरे असेल ते सगळं त्याने ते पाहिलेलं आहे. त्यामुळे ते त्याने त्याचं छान वर्णन केलं होतं. पंडित गुरुजींनी तर 1937 सालापासून कांदिवली कशी दिसतं त्याचं अगदी छान जडणघडण नीट कसं असं छान केलं होतं. आणि त्याला कांदिवली त्याच्या अगदी नसा भिडलेली आहे खरं की नाही. आणि रामकृष्ण हायस्कूलमधल्या पुष्कळ गोष्टी त्याच्याकडे आठवणीचा साठा म्हणून त्याला सांगता येतील तुझ्याकडे. दुसरं मी सांगितलं म्हणजे ना निसर्ग प्रेम नोकरीपेक्षा तर निसर्गावर जास्त तो प्रेम करतो. संधी मिळाली की कुठे गडावर नाही तर कुठेतरी जातच असतो. गंमत म्हणजे समजा आपल्या घरी काहीतरी अडचण झाली आमच्या घरी तर पोपट आला बा पोपट आणि तो अडकला तर करायचं काय तर लगेच नितीनला बोलवला आणि तो पोपट त्याने पकडला आणि आणि मॅडमकडे बरीच वर्षाचा पोपट होता. कळलं की नाही तो आमच्या घरी पकडलेला पोपट होता. सर्प आमच्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूला दिसला तरी आम्हाला नितीनची आठवण येते. हा निसर्गप्रेमी माणूस आहे त्याचे कसा आणि तो निसर्गप्रेमी असून माणसावरही छान प्रेम करतो हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे. तर त्याला आणखी पुष्कळ पण बाकीच्यांना पण प्रत्येकाने बोललं पाहिजे. माझं हे काय प्रत्येकाने एक तरी वाक्य बोललंच पाहिजे. मस्त आहे कळलं. म्हणून मी सगळ्यांना वेळ मिळावा म्हणून मी पुढच्या त्याच्या वाढदिवसाला मी ऐकणार नक्की तेव्हा आणखी मी तुमच्या काही गोष्टी सांगेन तुम्हाला. तर आता माईक दुसरा कोण घेत आहे आता आनंदाला बोलवते. आनंदाला हॅलो नमस्कार. त्याची मला आमचं खूप खूप शुभेच्छा. मी आपल्याकडनं जॉईन झालो त्यापासून त्यांना मी ओळखतो परंतु ॲक्च्युली माझी खरी ओळख आमच्याकडे जेव्हा आम्ही शिफ्ट झालो होतो त्यावेळेला काम करायचं होतं आणि त्याने जे फर्निचरचं काम करायला घेतलं तेव्हा आम्ही म्हणजे त्याचा स्वभाव त्याचं काम करायची बोलवली जवळून पाहिजे. आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये माझ्या मुलीचं लग्न होतं तेव्हा अजूनच त्यांना त्याचंही म्हणजे आमच्या मागणं एकदम जवळचं असं झालं. कारण काय झालं की मुलीचं लग्न होतं तेव्हा ते एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले आपल्या मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे तर तुम्ही घरामध्ये जी माणसं वगैरे येतात त्याला प्रत्येकाला नाश्ते करत बसवलं का आपण जाऊन तिकडे बुंदीचे लाडू आणि चिवडा घेऊन येऊ म्हणजे ते आले की जेवण घेता येतील आणि तुमचा वेळ वाचेल. तर एक दिवस ते माझ्याकडे आले 2-3 दिवस असताना आणि बोरे मला घेऊन गेले त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस म्हणून आणलं होतं. त्या ठिकाणी आम्ही लाडू घेतले. नंतर बघायला आलो ते चिवडा घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत पेढे आणायचे होते लग्नाला हॉटेलला हॉल होती. तर मला वेळ नव्हता कारण आदल्याशी पूजेवर हळदी वगैरे होते ते स्वतःच गेले बाजूची वेस्टला पेढे आणले. पेढे आणून फक्त दिले नाही तर ते स्वतःच्या घरी येऊन गेले आणि ते झिपबॅगमध्ये भरून त्याच्यावरती व्यवस्थित मला हॉलवरती घेऊन पोचवण्यामध्ये मदत केली. आणि आदल्या दिवशी जेव्हा पूजेचं होतं तेव्हा मी जेवण ठेवलं होतं. कुठे जेवण ठेवायचं मला जेवण ठेवायचं हा पण एक प्रश्न होता. तर त्यांनी मला तिच्या मित्राचं नाव सुद्धा नव्हता जोशी म्हणून आहेत ते चारकोपला राहतात त्यांचं नाव सुद्धा शेवट लागलं असं त्यांनी टेस्ट केलेलं होतं त्यांच्या लग्नाच्या वेळेला शिवायच्या. तर मग तिकडे येऊन गेलं मग आम्ही तिथे भेटून मिळवला ते पुण्याला जेवण आम्ही पण दिलं सगळ्यांना आवडलं. आणि त्यानंतर परत एकदा लग्नाला जायच्या दिवशी आम्हाला ही पाहिजे होती ती जीप पाहिजे होती की मी त्यांच्या मुलीचा ड्रायव्हर होता त्याला फोन करून जे बोलून घेतली ते ठरवलं सगळं देणं घेणं वगैरे. आणि लग्नाच्या दिवशी जेव्हा जीप आली तेव्हा ते सकाळी उठून पहिले आले होते जीप आली तेव्हा सगळं लग्नाचं जे सामान घरामध्ये जे होतं ते भरायला मदत केली. त्यानंतर ती जीप आमच्या घरातून तिकडे यांच्या खाली बिल्डिंगच्या खाली आली कारण ह्या बिल्डिंगमध्ये आमच्या लग्नाला त्या विनंती सोडले त्याच्या पिशव्या होत्या त्या पण जीपमध्ये भरायला मदत वगैरे. तर एकंदरीत झालं त्यांचा स्वभाव आणि त्यांचा जो हे आहे काम करण्याची मदत आहे की हा जवळून पाहिजे. आणि जेव्हा कोणाला अडचण येते तेव्हा ते धावून येतात हा त्यांचा विशेष गुण आहे. तो आम्ही स्वतः या लग्नाच्या वेळेस घराच्या वेळी अनुभवलो. तर या त्यांना मी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्य या वाढदिवसानिमित्त
सर्वांचा उदंड निरोगी दीर्घायू देव ही प्रार्थना. सगळ्यांनी नितीनच्या मुलांचं कौतुक केलेलं आहे. अतिशय मनमिळावून सहकारी वेळच्या वेळी सगळ्यांना सहकार्य करणारा, मार्गदर्शन करणारा असा नितीन. ही गोष्ट आणली का आम्ही नितीनला कॉन्टॅक्ट करायला ठरवलेलं आहे. प्लंबर नाही आहे नितीन, इलेक्ट्रिशियन नाही आहे नितीन, कुठलंही काम असो नितीन. आपल्या डोकं दुखते, पाठ दुखते, नितीन औषध सुचवतो आपल्याला. दिसत नाही फॅन. म्हणतो की औषध घ्या, ते औषध घ्या. दिसत तरी पण तो एवढी वेळ आपण कॅरियरमध्ये थोडा ढकलतो आणि औषधाचा सुचवतो असा नितीन राणे साहेबांनी सांगितलं. पक्षीप्रेमी आहे, पक्ष्यांचा प्राणीप्रेमी आहे आणि तसाच तो मनुष्यप्रेमी आहे. सगळ्यांच्याबद्दल त्याला प्रेम असता आणि मेघाला पण सध्या तसा तो खूप आवडतो. कारण काय एकदा मी नितीनच्या घरासमोर चाललो होतो, काहीतरी नितीनचं द्यायचं होतं मला आणि नितीन दराजावरून आला, मला ते सामान घ्यायला पाहिजे आता. नितीन म्हणे बाबा आठवण चल म्हटलं, नको मला जायचं आहे. नाही म्हणे मेघा मला आवडेल बाबा, तू आठवण यायलाच पाहिजे. म्हणून मला उभे मेघाच्या नितीनच्या घरात जावंच लागलं. काहीतरी चहा पाणी कापून घेतली. असा नितीन खूप म्हणजे प्रेमळ आहे, सर्वांना सहकार्य करणारा, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा असा नितीन. सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी त्याला खूप शुभेच्छा देतो. त्याचं यापुढचं आयुष्य सुखा समाधानात जावं इतक्यात मला एक छोटासा चावेळीचा आपण फक्त वाचतो. नितीन, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा. नितीन, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा. जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा. जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा. मनात पुन्हा तुमच्या जे जे असेल, मनात तुमच्या जे जे असेल सर्व तुम्हाला मिळावे. प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे. ही शुभेच्छा. थँक्यू. आपली ओळख तर पिकनिकला खूप छान झाली. भरपूर वेळा आपण पिकनिकला दिलं सगळ्यांनी आणि जे काय पाहिजे, नाश्ता पाहिजे, जेवण पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, प्रत्येक इच्छा नितीनला सांगायच्या आनंद करायचा. त्यापासून आमच्या मनात भरलाय पिकनिक म्हणजे नितीन आणि तो सक्सेसफुल करतो सगळ्या. आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे आंब्याचं सीझन आता की आपलं प्युअर काइंडनेस एकतर अनेकांना आणि नितीन यांच्याकडनं मी 100% गॅरंटी असेल. त्यामुळे आता आम्ही बाहेर इकडे जात नाही, त्यांना चांगलं देतो. आणि तेलाचा स्वभाव तर खूपच छान आहे, शिवानीची ओळख आहेच. त्यामुळे सगळे खूप छान असं पाहतात, नेहमी स्माइली फेस आहे तिघाचं आहे. चला, थँक्यू सो मच. माझ्या आवाजामध्ये जाऊ नका, माझ्या भावना जाणून क्षण रोज सुखाचे यावे, क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून हे गीत गावे, हृदयातून हे गीत गावे. तुझं सतायुष्य लाभावे, तुझं सतायुष्य लाभावे. अमूल्य मने सदेहा जगदिवसांचा सुरेखा, जगदिवसांचा आयुष्य सुपरिहा. नमस्कार सर्वांना. प्रथम मी नितीन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. असंच मस्त हसत राहा, तंदुरुस्त राहा आणि अत्रेकडना घरी वगैरे सगळ्यांना मस्त आनंदामध्ये ठेवताच तुम्ही, प्रश्नच नाही. असंच तुमचं आयुष्य भरभरून तुम्ही जगा. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला त्यांची ओळख अशी माहीत होती, पण माझा मुलगा जेव्हा 4थीला होता तेव्हा ते त्यांना घेऊन गेले होते नॅशनल पार्कला. तिथे त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावरून त्या म्हणजे मुलांना घडवण्याचं पण तुम्ही काम करताय, त्यांना आवड निर्माण करताय, हे खूप छान आहे. आणि दुसरं म्हणजे अत्रेकट्टा याच्यामुळे जास्त ओळख झाली आणि त्यांच्यातला एक महत्त्वाचा गुण असा की कार्यक्रमाच्या वेळी ते सगळ्यांना सामावून घेतात, कोणालाही न दुखवता, हे महत्त्वाचं आहे. हा गुण मला त्याच्याकडून खूप जाणवला आहे. आणि सगळ्यामध्ये ते कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये पुढे असं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, सगळेच पाहत आहेत
मी काही वेगळं सांगायला नको, पण हे त्यांचं सगळं काम कौतुकास्पद आहे आणि त्यांनी ते असंच करत राहो. त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. हॅलो, नितीन भाऊंना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांची आणि आमची ओळख आता मी सांगितलं, माझी आपल्या टक्क्यामुळे जास्त झाली. नंतर मग आमच्याकडे त्यांनी फर्निचरचं काम केलं, त्यामुळे त्यांनी माझी मैत्रीण झाली, त्यामुळे अजून जास्त. पण मला नितीन भाऊंचा स्वभाव म्हणजे विशेष म्हणजे आपल्या टक्क्यावर काम करताना आम्ही छोटं पडदे लावणे, पडदे काढणे, शेवटच्या कामावर ते असतं. म्हणजे असं पण वगैरे असं काही नाही, पण स्वतःच म्हणजे सुरुवात करायचं, छोटा मोठा असं काही न बघता मला कोणी मोठेपणा वगैरे सगळं जे काम आहे ते करत. आणि ना त्यांच्यामुळे सगळे उत्साही वगैरे राहतात सगळे. म्हणजे त्याच्या 70 वर्षाच्या मानाने ते खूपच ॲक्टिव्ह आहे एवढं. अजूनही ते त्यांच्या हातामध्ये त्यांच्या गिरीप्रेमीमध्ये त्यांची फेसबुकवर मुलाखत होती, ती खूप छान होती. जेवढं तिकडे त्यांच्या सरकारमध्ये त्यांना ओव्हर स्टेज मिळालं होतं, खूप छान होतं ते. आणि असंच त्यांना पुढे पुढे त्यांची प्रगती हो. त्यांचं ते लहान मुलांसाठी पण आता मध्ये त्या पिकनिक वगैरे अरेंज करतात. गतिमंत मुलांसाठी त्यांनी मध्ये एकदा पिकनिक स्पेशल स्टुडंट्ससाठी म्हणजे असं म्हणजे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा बराचसा हातभार आहे. आणि ते आपल्याला फेसबुकमुळे वगैरे त्यांचे येतात ते व्हिडिओ अपलोड झालेले असतात. आणि खूप त्यांना असंच परमेश्वर चांगलं आयुष्य देऊ दे की त्याने असंच सामाजिक कार्य करावे, हीच एक माझी ईश्वराची इच्छा. आहे, पण माझी जास्त ओळख शिवानी आणि निराशी होती पहिल्यापासून. हा कधीतरी दिसायचा आणि आचार्यत्रे कट्ट्यांवरती मात्र तिची ओळख चांगली झाली माझ्याशी. तिला आधी पहिल्यांदी शुभेच्छा आणि त्याच्यानंतर आचार्यत्रे कट्टा सामाजिक कार्य तुझ्या खूप हो अशी सदिच्छा. मी आता तुझ्यावर केलेली कविता असते. मला पहिल्यांदा तू 70चा आवडत नाही म्हणून तुला सांगितलं होतं की तिथे 60 लिही म्हणून. असं काय सांगितलं मला. बदलत्या जगानुसार ऋतू बदल लागला. बदलत्या जगानुसार ऋतू बदलू लागला. पण नितीन मात्र जास्तच वेळाने तरुण झाला का? नितीन मात्र जास्तच वेळाने तरुण झाला. हाताशी असलेलं सुख मुठीत धरून ठेवलं. हाताशी असलेलं सुख मुठीत धरून ठेवलं. मेघाच्या सोबत सावलीचे मोहळ मंत्र जपून ठेवलं. मेघाच्या सोबत सावलीचे मोहोळ मंत्र जपून ठेवलं. जीवनात लाडक्या शिवानीने लाडाचा पाऊस पाडला. जीवनात लाडक्या शिवानीने लाडाचा पाऊस पाडला. सुखी आनंदाने वर्षावात वयास मागे टाकत गेला. ज्येष्ठ म्हणत कट्ट्यावरी सजग सुजाण तत्पर झाला. 70च्या वळणावर सतत 60चा उत्साह पेरला. 70च्या वळणावर सतत 60चा उत्साह पेरला. तुला माझ्या आणि डॉक्टरांच्या वतीने खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवस म्हणून तुला लाख लाख शुभेच्छा. सगळ्यांच्या वतीने खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतोय. हां बोला बोला. सगळ्यांचं हे बघून कौतुक बघून सगळ्यांचं कौतुक बघून खूप आनंद झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या जी सत्तरी बघायला मला मिळाली हॅपी बर्थडे. आता शांत स्वभावाला आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत खूप. आणि ते शिवानी काय बोलली की तिला खूप टेन्शन असतं की त्याचा टाइम स्पेंड होतोय. त्यामुळे मला वाटतं की काकांमुळेच बाकी सगळ्यांचा पण टाइम स्पेंड होतोय. काका खूप चांगल्या चांगल्या आयडियाज घेऊन येतात आणि अजून अशी खूप मजा आपण हे घरात बर्थडे सेलिब्रेट करत आहोत.
शिवानी नव्हती त्याच्या आधीपासून मी त्यांचं सगळं काही बघितलेलं आहे. तर मला खूप खूप आनंद आहे की मामू तुझा 70th बर्थडे मी बघते आहे. शिवानीला मी जेव्हा ती US ला जात होती तेव्हा मी सांगितलं तू काही टेन्शन घेऊ नको या दोघांचं, काही म्हणजे काही नाही. 4 जणांचं मी जिम्मेदारी घेतलेली आहे. मामूने खूप छान प्रकारे स्वतःला बाहेर इन्व्हॉल्व ठेवलेलं आहे. हे नाही तर मग लायब्ररी नाही तर मग नेचर लवर, काही ना काहीतरी चालूच असतं त्याच्या डोक्यात सारखं. मामूबद्दल मी लहानपणापासून मला नेचर लवर्समध्ये मामू घेऊन जायचा. रॉक क्लाइम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग सगळं काय आम्ही खूप एन्जॉय केलेलं. खूप काय काय आहे, पण मामू तुला हॅपी बर्थडे. हॅलो, आवाज नाही. हॅलो, नितीनबद्दल काय सांगावं? रक्ताची नात्यापेक्षाही हे मानलेलं नातं खूप मोठं आहे माझ्यासाठी. मला तो सख्या भावापेक्षाही मोठं आहे. कुठच्याही काही दुःख असू दे, काही असू दे, फक्त फोन करायची पोटी की ये, तर लगेच असेल ते काम टाकून धावत देणार. आणि कधी असं म्हटलं नाही तू कोण काय कोण कसं, त्या सगळ्या बहिणींसारखं तो मला करतो. त्याबद्दल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभक्षणाने आपली सारी स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिकडे खुर्ची दिल्याबद्दल आणि एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मला थोडं आठवत आहे मला नंतर पटकन बोलता आलं नसतं. तर आता मी आणि USA ला राहतो तेव्हा आम्ही विचार करतो जेव्हा आमचं स्वतःचं घर असेल तर आम्ही घरामध्ये म्हणजे लाकूड वगैरे आणणार, स्वतःचं काय काय करणार, फर्निचर म्हणा की काय म्हणा. तेव्हा मी विचार करतो की हां तुझे बाबा असवायचे त्यांना हे आवडणार, किंवा अरे ही मग म्हणजे मशीन आहे ना फर्निचरची ही असवायचे तर त्यांना आवडणार, ते ही मशीन आहे स्प्रे पेंटिंगची किंवा काहीतरी कलर करायचे वगैरे बाबा तुझे आवडणार. आता आम्ही मालवणात गेलो होतो तर माझ्या मामाच्या घरी पण गेलो होतो. त्यांचा खूप मोठा बाग वगैरे आहे. अरे नितीन काका होते त्यांना आवडलं असतं. किंवा आता दर्शनाच्या घरी गेलो त्यांची बाग आहे त्यांना आवडलं असतं. किंवा शिवानी म्हणजे लग्नात वगैरे करायला आहे सुद्धा तिकडे शिक्षणासाठी गेलेलो तेव्हा सुद्धा ते मला असं ॲज अ फ्रेंड म्हणाले ते मला फिशिंग रॉड म्हणजे घेऊन येईल. तर काकी मला नाही ते मस्करी करा तू आणू नकोस, पण त्यांनी मला सुद्धा ॲज अ फ्रेंड सांगितलं माझ्यासाठी फिशिंग रॉड घेऊन येईल. मग आता मी आणि शिवानी रॉक क्लाइम्बिंगला गेलेलो तर ती म्हणाली हो मलाही सगळं येतं, मला बाबाने शिकवलं आहे. आम्ही हायकिंगला गेलेलो किंवा रिव्हर क्रॉसिंगला गेलो पण बाबांनी लहानपणी मला केलं आहे. तर ते म्हणायचं हे होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं नाव असतं. तर त्यांच्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे हौस आणि हे सगळे हौस त्यांना करून देण्यासाठी शिवानी आणि काकी त्यांचं जे सपोर्ट ते सुद्धा सगळं फक्त 70th बर्थडे नाही आहे पण त्यांनी कसं त्यांच्या सगळ्या हौशी आता सुद्धा पूर्ण करतात, दुसऱ्यांना ते प्रोत्साहन देतात. आता माझे जे तिकडचे मित्र आहेत ज्यांना हाईक करायला आवडतं ते मला विचारते तू ते इंडियामध्ये हाईक केले असतात ते त्याचं नाही, पण शिवानी लहानपणापासून केलं आहे. कारण शिवानीचे बाबा तिला आणि बाकी गिफ्टेड म्हणजे स्टुडंटला कसे घेऊन जायचे त्यांना कसं त्यांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना कसं सांभाळून घ्यायचे, धरता येतं की नाही. आणि आता सुद्धा ह्या वर्षी सुद्धा त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन जातात. त्याच्यामुळे शिवानीला हायकिंगमध्ये ऑलरेडी हौस आहे. मी तरी आता 2 वर्षापासून करायला लागलो. तर ते त्यांच्या त्या हौशी लोकांना प्रोत्साहन देण्याचं सुद्धा फक्त मी जाणार फिरून येणार असं नाही, मी घेऊन जाणार फिरून आणणार. आणि आता मी एका काकांना भेटलो होतो शिवांच्या ॲरिझोनाला. ते म्हणाले की नितीन कम्युनिकेशनमध्ये नितीन त्या काकांचं असं म्हणजे बसनी नेणार, अच्छा ते डोंगर दिसलं का तर ते आपण चढून बघूया. म्हणजे अनएक्सप्लोर्ड लोक सुद्धा बघून येणार. त्यांच्या बॅगेत सगळे भांडी चूल सगळं म्हणजे कापायचं विळी नाही पण सुरी वगैरे सगळं घेऊन जाणार, सगळं घेऊन जाणार. म्हणजे 1 मॅन आर्मी सारखं पण सगळं जाणार कसं त्यांच्या हौशी दुसऱ्यांना त्या हौशीत ते कसं हे इन्क्लूड करता वगैरे ते सुद्धा. आणि आता मी आणि शिवानी तिकडे आहोत. आमचे जे मित्र वगैरे बनतात आमचे ग्रुप बनतात आम्ही गेम वगैरे खेळतो तर म्हणतो अरे वा आपण आपला अत्रेगट्टा सुरू करतो. त्याच्या मी ट्रेननी जाणार होतो तर बाजूला 2-3 हे म्हणजे सीट सोडून एक मोठा ग्रुप असलेला त्यांचा असा म्हणजे मस्तीचा आवाज त्याच्या गप्पांचा आवाज येत होता. तर इकडे अत्रेगट्टा आलाय करून. तर अत्रेगट्टा हे फक्त नाव असून तो एक विशेषण असा झालेला आहे. कुठल्या पण मौज किंवा असं ग्रुपला किंवा फ्रेंड सर्कलला जे डिस्क्राईब करतात ते अत्रेगट्टा आहे. तर ते फक्त नाव असून एक विशेषण आणि एक म्हणजे हे झालेलं आहे. तो विषय म्हणतो आपण पण इकडे आपला पोर्टलँडचा अत्रेगट्टा सुरू करूया म्हणजे ते
इकडचं अत्रेकडा तिकडे विशेषच लागणार ते तिकडेमध्ये, तर ते म्हणून सुद्धा त्यासाठी आणि त्याच्यात तुम्ही ह्यांना इन्क्लूड केल्याबद्दल ह्यांना घेतल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि काका तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तर हे सगळं सांगण्यानंतर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅलो हॅलो ठीक आहे. सगळ्यात आधी तर तुला 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक महत्त्वाचा आयुष्याचा टप्पा तुझा पार केलेला आहे, पण वाटत नाही मात्र 70चा, कारण तू सगळे तर तसेच सांगतायत की. आणि याला कारण असं आहे की जसे की आता आपण सगळ्यांनी सांगितलं, पण शिवानी जे सांगितलं किंवा त्याचं पहिल्यापासून त्याला जी काही ट्रेकिंगची म्हणा किंवा गिर्यारोहणाची किंवा याच्या बाकीच्या गोष्टीची जी आवड आहे ती त्यांनी जोपासलेली असल्यामुळे तो आजही तसा 70चा अजिबात वाटत नाही आहे. तर आता त्याच्याबद्दल मी काय सांगणार आहे की सगळ्यांनी तर त्याचे गुण सगळ्यांनी सांगितलेलेच आहे. एकच मी सांगेल की एक गोष्ट अशी आहे की आता त्याची आणि आमच्या त्याचा आणि आमच्या बरोबर 35 वर्ष झालेली आहे. त्यावर मी एक वाक्य असं म्हणेल की ना, एका वर्षामध्ये ना 35 मित्र जमवणं मला सोपं आहे, पण 35 वर्षामध्ये एकाच मित्राला टिकवून ठेवणं फार कठीण आहे. असं एक वाक्य मी असंही ऐकलेलं आहे की तो माणूस चांगला असतो की ज्याच्या घरीचा नोकर आणि ज्याचा मित्र जुना असतो. जो माणूस आपला मित्र आणि नोकर ज्याच्याकडे जुना असतो आणि त्याचा मित्रही जुना असतो ना, त्या माणसाचा स्वभाव चांगला असतो असं म्हणायला हरकत नाही. तर असा हा आमचा नितीन आहे. तरी सगळ्याच पद्धतीने आमच्या घराशी तर त्याचं रिलेशन वेळोवेळी आम्ही अधोरेखित केलेलेच आहे की रक्ताची नाती नाही आहेत आमची तशी जवळ राहिली किंवा कोणाची तसंच होते. बऱ्याच ठिकाणी आपण असा अनुभव घेतो की आपली रक्ताची नाती ही आता फक्त लग्न आणि दशक्रिया एवढ्या पुरतीच मर्यादित राहिलेली आहे. लग्नाला गेलं म्हणजे नातं जमलं आणि दशक्रियेला गेलं म्हणजे नातं, तेही आता फार फार कमी व्हायला लागलेली आहे रक्ताची नाती आपली. परंतु मानलेल्या नात्याला आपण कधीही हाक मारली ना तरी ती आपल्यासाठी हजर असतात आणि ही त्या खऱ्या नात्यातला गोडवा आहे असं मला वाटेल. की आता काळ असाच झालेला आहे, अशाच पद्धतीचा काळ झालेला आहे की त्याला हे नाही. तर असं आमचं हे नातं असंच आमची वर्षानुवर्षे टिकून राहावं ही परमेश्वराची प्रार्थना आहे. आणि त्यालाही अशाच पद्धतीने अजून त्याचं आयुष्य उर्वरित आयुष्य त्याचं अजूनही चांगल्या प्रकारे असंच एनर्जेटिक पद्धतीने पुढे जावं हीच परमेश्वराची प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो त्याला. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नितीन वर्क इज वर्शिप या टाईप त्याचं मेहनत सगळ्या बाबतीत असते. म्हणजे सकाळपासून जो तो भिंगरीसारखा म्हणजे काय म्हणता येईल त्याला मातीपासून जो चालू असतं त्याचं ते संध्याकाळपर्यंत अगदी प्रत्येक क्षण तो मेहनत करत असतो. पहिली रिक्षा आणली त्यांनी कांदिवलीमध्ये, त्यावेळेला प्रथम ज्या काही रिक्षा आल्या असेल त्यामध्ये याचा शपथ त्यांनी केली. त्यावेळेला अक्षरशः आम्ही नवीन राहायला आलो होतो कांदिवलीला आणि कांदिवलीवरनं अशोकनगरला यायचं झालं तर लहान किशोर असायचा हातामध्ये आणि त्याला घेऊन यायचं म्हणजे पनिशमेंट असायची. तर कधी कधी 2-2 ट्रिप मारल्यात आम्ही. म्हणजे प्रथम हाताने त्याला घेऊन येऊन मग सामान घ्यायला परत स्टेशनकडे परत गेलेलं आहे. तर असं मेहनतीचं जीवन आहे. आमचं घरसुद्धा जे सुशोभित केलं त्यातला सुद्धा त्यांनी बरीच मेहनत घेतली. तर असं सगळ्यांना त्याचा अनुभव म्हणजे जी मेहनत करण्याची त्याची जी वृत्ती आहे त्याचा प्रत्येकाला फायदाच झालेला आहे. तर अशा मी मेहनती नितीनला खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य त्याचं बडबडाटीत जावं अशी सर्वांतर्फे पण आणि माझ्यातर्फे पण इच्छा करतो. नितीनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे मराठीमध्ये हॅपी बर्थडे. आणि इतकंच आपण सगळेजण जे जमा झाला आहोत आजच्या समारंभासाठी त्या सर्वांना आपण हॅपी बर्थडे. नितीन आम्हाला मग जसं म्हणतात त्याचा तसा तो आमचा पाहिजे तेव्हा काही हवा असेल तर आम्ही नितीनवर डिपेंड असतो. तेव्हा एकदा काय झालं की माझ्या सोनेला अर्जंटली टेम्पो हवा होता. तो कुठेतरी फसला होता कंपनीला, पण टेम्पोचा कुठे मिळणार. मी राण्याबांना फोन करू का म्हटलं, राण्याबांना फोन कर म्हणजे आणखी कोणातरी सांगणार हे करायला. म्हणून तू डायरेक्ट नितीनला फोन कर, तू ओळखतेस ना त्याला. मग मी ओळखतो, त्याला फोन कर. नितीनला फोन केला आणि मग लगेच 2 मिनिटामध्ये टेम्पो व्हायचं. म्हणजे असं 2 मिनिटात दुसऱ्यासाठी नाही, आमच्यासाठी 2 मिनिटामध्ये टेम्पो हजर झाला.
आणि इतर काही पण आमच्याकडे हे व्हायचे समारंभ व्हायचे तेव्हा आमच्या घरामध्ये करायचे, बाहेर करायचे. पण एक समारंभ असा ठरला त्याच्यावर हे राणेआबा, मीनाताई आणि त्याच्यामध्ये एक शक्तर म्हणून नितीन होता. त्या लोकांनी जमिनीच्या वरती पृष्ठभागावर माझा 17वा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याने जो अंडरग्राऊंड ठरवला की आपण अंडरग्राऊंड करूया म्हणून. आणि तो जर असं एवढे उफाळ झाले सगळे आणि मला त्यातलं काहीच माहीत नाही. त्या आमच्या 80व्या वाढदिवसाला खूप लोक आले, जो 80पेक्षा जास्त लोक आले. त्या सगळ्यांचे आभार मानायला पण मला मिळालं नाही. नंतर त्यावेळेला ते आपले नंदकिशोर जळवी ते पण मला वर भेटले आणि ते म्हटलं आपण इकडे जाऊया, मी तुम्हाला आमचं पूल दाखवतो. म्हटलं नाही आम्ही म्हणून ते भेटायला आलो होतो आणि मी तोपर्यंत पण मला माहीत नाही तिथे आधी आपलं हे आहे म्हणून समारंभ आहे म्हणून. तर तो समारंभ एकदम लाईव्हली केला असेल सगळ्यांनी, मला काहीच माहीत नव्हतं. आणि मला आम्ही भुसकं कसं आणतात तसं आणून त्या बोटीमध्ये टाकलं. कारण ते अंडरग्राऊंड आहे तिथे बोटीसारखं वाटते. आम्ही लहान असताना बोटीमध्ये अंडरग्राऊंड असायची, खाली जो सीट बसायचा त्या सीटमधून आम्ही प्रवास करायचो. तर तो जो कार्यक्रम झाला, एवढा लाईव्हलीचा कार्यक्रम झाला, सगळे खुश झाले. ते माझे मुलं आणि नातेवाईक जे आहे ते मला विचारायला लागले ते त्यांचं नाव काय, ते तुमचं सगळं हे अरेंज करत होते, म्हणजे एक्झिक्यूट करत होते, त्यांचं नाव काय म्हटलं ते आमचे मित्रच आहे, नितीन आहे म्हणून, नितीन जाधव म्हणून. म्हटलं काका किंवा पप्पा किंवा बाबा काय मला म्हणते हे जर आम्ही तुमचे ब्लड रिलेशन आहोत हे बरोबर आहे, पण हा माणूस त्याने एवढं होत आहे की आमच्यापेक्षाही तो तुम्हाला जवळचा वाटतं. म्हटलं केव्हाही आम्ही हाक मारल्यानंतर तो आम्हाला जवळच येतो, पण हाक मारला तुम्ही किती दूर राहता ते आम्ही कुठे हाक मारले काय, मग ते कसा सोबत जातो आमचा. त्यामुळे असा तेव्हापासून माझं रिलेशन किंवा माझ्या फॅमिलीचं रिलेशन त्याच्याबरोबर नितीनबरोबर ब्लड रिलेशन झालं, बाकीचे आहेत ठीक आहे. आणि असंच ब्लड रिलेशन शेवटपर्यंत राहावं हीच इच्छा, उदंड आयुष्य मिळवली इच्छा. धन्यवाद. हे चालू माझ्यावर बरोबर. नितीन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला एकच वाटतं की ते नेहमी माझ्यासोबत डेली मॉर्निंग वॉकला असावे आणि बरीच वर्ष ते असावे, ते बस एवढंच मला वाटतं. जास्त बोलू शकत नाही कारण माझं मराठी म्हणजे नाहीच. तरी एक ॲक्टिव्हिटी नितीन पहिलीकडे जेव्हा जास्त ओळख झाली ते गाण्याचे प्रोग्राम होते, तिकडे घेऊन गेला. ते गाण्याचा प्रोग्राम खूप आवडला आणि आपली एक पिकनिक झाली होती तिकडे नितीनने आणखीन एक ॲक्टिव्हिटी ठेवली होती, एक की तुम्ही काहीतरी बोला, फक्त मराठीत बोलायचं. हे मला चॅलेंज होतं. आय थिंक पण नितीन मी ते बरोबर सगळं शब्द नीट मराठीत बोललो, एक शब्द वापरला नाही कारण शाळेत मराठी शिकलो नाही, इंग्लिश, हिंदी आणि फ्रेंच, त्यामुळे माझी लिमिटेशन खूप असायची. आणि काही असेल म्हणतात तसे काही असेल तर पहिल्यांदा नितीनकडे चेक करा आणि मग पुढचं पाऊल घ्या. नितीन, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड एन्जॉय युअर बर्थडे. नितीन, तुला प्रथम वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असंच तुझं आयुष्य भरभराटीला जाऊन तुला असं खूप एनर्जेटिक तुझं आयुष्य पुढे पण असंच राहू दे. नितीनच्या बाबतीत सांगायचं म्हणजे नितीन आणि आत्ता सध्या मी आचार्य यात्रे कट्ट्यावर काम करताना जो काही मला नितीनचा स्वभाव किंवा काम करताना त्याची जी तळमळ आहे ती मला खरंच खूप जाणवते. नितीन आचार्य यात्रा कट्टा सुरुवातीपासून तो मेंबर आहे हे आम्हाला काही माहिती नव्हतं. जेव्हा मी रिटायर झाल्यानंतर आधी नितीन, मेघा यांना मी ओळखत होते पण एवढ्या जवळ संबंध आला नव्हता. आधी याच्या आधी थोडंसं मेघाकडे माझा नातू म्हणजे आर्यमन हा शिकवणी ट्युशनसाठी जायचा. मला वाटतं 5वी-6वीला काय ते तेव्हा आर्यमन असेल. तेव्हा नितीन आणि मेघाची आमची ओळख झाली. त्याच्याकडे 2-1 वर्ष तो ट्युशनसाठी होता मेघाकडे. नंतर तो चेंज केला त्याने ट्युशन. तेव्हापासून आणि आचार्य कट्ट्यावर जशी मी जॉईन झाले आणि मग आम्ही जेव्हा असं एकत्र काम करतो तेव्हा त्याचं जे आता सर्वांनी जे सर्वच गुण सांगितले त्याप्रमाणे मलाही जे जाणवतात की सगळ्यांना सांभाळून घेणं, धडाडीने कामामध्ये झुकून देणं, कोणतंही काम नाही करायचं असं नाही. प्रत्येक गोष्ट त्याला प्रत्येक गोष्टीत त्यांनी भाग घेतो, प्रत्येक गोष्टीत तो
असं पुढाकार घेऊन काम करतो ना, हे वाखाणण्यासारखं आहे की बिलकुल मागे मागे राहत नाही. अगदी पडदा बांधेपर्यंत, पडदा निघेपर्यंत जसं बोलले तसं हे सगळ्यांनीच सगळं सांगितलेलं आहे. आता घरात पण आमच्या फॅमिलीमध्ये तो एवढा जवळचा झाला आहे की मला काही झालं की नितेंनी सांगून ठेवलं आहे की मला कॉल करायचा, बाकी कुठेही काही करायचं नाही. त्याप्रमाणे जरी माझा अमोल आमच्या जवळ असला तरी मला नितीनच आठवतो आणि पटकन मी नितीनला कॉल करते, नितीन असं झालं, नितीन असं पाहिजे, नितीन मला याचं, म्हणजे इतकं जवळचा तो झालाय आपल्या सगळ्यांमध्ये राहून. हे आता आपण एवढे सगळेच जण जाणतोय आणि सगळेच जण आपण त्याला आपण अनुभवतोय. त्याच्या आवडी पण खूप भन्नाट आहेत, खूप काही ट्रेकिंग हे ते अफाट आहे. मेघा पण त्याला साथ देते आणि आज त्याच्या ह्या वाढदिवसामध्ये आपली शिवानी आणि प्रतीक आहेत आणि आई समोर बसल्या आहेत. त्यामुळे त्याचा मला वाटतं आजचा वाढदिवस हा नक्कीच आठवणीतला असणार आहे की शिवानी एवढ्या लांबून केली आहे आणि या 17वा वाढदिवस आपण साजरा करतोय. जास्त काय बोलत नाही कारण सगळ्यांना नितीनला, प्रत्येकाला नितीनच्या आठवणी आहे. तुला असंच पुढचं आयुष्य बरोबरीचं जाऊ, शतायुष्य हो, आमच्याबरोबर असंच काम कर आणि मी तुझ्याबरोबर कायम असणार आहे हे लक्षात ठेव काम करताना. असंच त्याचं आयुष्य या फुलासारखं सुगंधित द्रवित राहो अशी प्रार्थना करूया. फोटो शरद 1 वर्ष ते 70 वर्ष हॅलो ओम स्वस्ति नो इंद्रश्रवा स्वस्ति नो पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु जीवेत शरदशतम्. ओम शांति शांति शांति. बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू नितिन, हैप्पी बर्थडे टू यू. One, two, 1, 2, 3. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 3. सगळ्यांनी जागेवर बसून घ्या, मग मी बोलतो. धन्यवाद शरदला, कारण शरदने हा माझा वाढदिवस अगदी स्पेशल केलेला आहे. मुख्य म्हणजे मला जागेचा प्रश्न होता, कुठे वाढदिवस करायचा हा प्रश्न होता. मी तर वाढदिवस करायचाच नाही असं म्हणत होतो, पण म्हटलं अनायसे शिवानी आलेली आहे, प्रतीक आलेला आहे, त्यांना पण सगळ्यांना भेटायची इच्छा आहे. मध्ये मीनाताईंनी ऑफर दिली होती की माझ्या घरी करूया म्हणून, तर पण तेव्हा काही वेळाभावी जमलं नाही. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना धन्यवाद. तुम्ही जो माझा स्वभाव ओळखलेला आहे आणि त्याच्याबद्दल ज्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत, पण माझा स्वभाव असा मी ठरवून नाही केला आहे की मला माझं इम्प्रेशन पाडायचं आहे म्हणून हे करायचं. ते माझ्या रक्तातच आहे आणि हे अगदी लहानपणापासून आहे. कारण शाळेत असताना मी फार हिस्ट्री सांगणार नाही, पण एक सुरुवात कशी झाली सांगतो की शाळेत मी खूप लाजरा मुजरा मुलगा होतो, कधी पुढे जायचो नाही. बरोबर आज जो माझा शाळेतला वर्गमित्र आहे तो सिडकोचा मोठा आर्किटेक्ट इंजिनियर होता आणि तो माझा बालमित्र होता खरं म्हणजे, आणि आजही तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तसंच मगाशी याने उल्लेख केला, आम्ही त्याच्या मित्राकडे गेलो होतो म्हणून सांगितलं ना, कुठे ॲरिझोनाला. तर तो सुद्धा माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण एकंदर स्वभावामुळे म्हणा, एकंदर याच्यामुळे म्हणा की आमची जी बांधिलकी होती ती बांधली जाऊ केली. तर माझी सुरुवात कशी झाली की शाळेत मी शांत, अगदी कोणाच्यात मिक्स न होणारा असा होतो. पण आमच्या शाळेतल्या एक बाई होत्या,
त्यांनी सांगितलं शिक्षक दिनाला जे शिकवायचं असतं ना, तर त्यांनी मला सांगितलं की जी मुलं बोलत नाही त्यांनाच बोलतं करायचं आणि त्यांनाच घडवायचं. म्हणून त्यांनी पहिली जबाबदारी माझ्यावर दिली की तू दुसऱ्या वर्गात जाऊन एक सोनेट म्हणून प्रकार असतो, हां, तर तो तू शिकवायचा तिथे. तर त्यांनी मला ते सगळं समजावून सांगितलं कसं करायचं, काय करायचं. त्याप्रमाणे मी केलं आणि त्यात मी यशस्वी झालो. आणि तिथला एक मला टर्निंग पॉईंट मिळाला की अरे आपण पण काहीतरी करू शकतो, आपण पण पुढे जाऊ शकतो. असं होता होता शाळेत नाटकात कामं करायला लागलो. त्याच्या काही एकांकिका स्पर्धा असायच्या. नंतर ती बुक मी प्रयोग मालांची संस्था तिथे जाऊन मागवली की एकांकिका करणं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सुनील तावडे त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आणि आपल्या श्रीमध्ये सुद्धा मी त्याला घेऊन आलो होतो. तिथे आम्ही कच्ची थिएटर करायचो, ते केलेलं आहे. तर ते एक प्रकारची भूक म्हणावी ना, तशी मला ती भूक लागते. आणि दुसऱ्याला मदत करणं, परत पुढे पुढे जाणं, काहीतरी आपण नवीन नवीन करूया, असं करूया, तसं करूया, असं करता करता एक चालना मिळत गेली आणि माझा स्वभाव घडत गेला. म्हणजे मुद्दामून असं ठरवून बाबा आपल्याला पुढे जायचं, आपल्याला पुढे जायचं. जसे राजकारणी पुढे पुढे जाऊन पुढे मोठे होतात, तर तसं मला व्हायचं नाही आहे. तर आपलं जे कार्य आहे ते लोकांनी ओळखलं पाहिजे की बाबा त्याच्यात हे गुण आहे, हे गुण आहे. आणि तसंच बघत बघत काही जणांनी माझ्या गुणाची कदर केली. जशी अत्रेकट्ट्या राण्यांनी माझी कदर केली आणि राण्यांनी मला पुढे जायला शिकवलं. तसंच आमचं गिरीमित्र आहे, तिकडे सुद्धा जे काय माझे जुने मित्र होते त्यांनी आता आमचं एक मोठं गिरीमित्र संमेलन झालं. तिथे सुद्धा माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या, त्या मी पार पाडल्या. तसंच आता लायब्ररीमध्ये खरं म्हणजे ते मालवडकर ज्या आम्ही लायब्ररीत तिथे आमची मीटिंग व्हायची दर मंगळवारी. मालवडकर सर होते आणि आज ते तिथे कार्यवाह आहेत. तर त्यांनी सुद्धा माझ्यातले काही जे काही गुण असतील ते ओळखले आणि त्यांनी मला कमिटीत घेतलं. आणि आत्ता मोठं आमचं 2 दिवसाचं साहित्य संमेलन आहे, त्याची बरीचशी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे. अँकरिंगपासून त्यांना म्हटलं आपण एवढं मोठं साहित्य संमेलन करतोय, मोरेलसारख्या माणसाला बोलवतोय आपण, तर आपण बाहेरचे कोणतरी हे बोलूया, अँकर बोलूया. नाही म्हणे तुम्हीच हे करायचं आहे, चुकलात तरी चालेल पण तुम्हाला पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही करा. म्हटलं ठीक आहे, आता आपल्याला जबाबदारी दिली आहे म्हटल्यानंतर करायला लागली. ते 6-7 डिसेंबरला साहित्य संमेलन आहे. सगळ्यांनी या, आवर्जून या. ज्या वेळेला तुम्हाला यायला जमेल तेव्हा या. गझलचा कार्यक्रम आहे, परत कवितांचा कार्यक्रम आहे, बरेच कार्यक्रम आहेत. 2 दिवस बरकतचा कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही सगळ्यांनी ज्या काय भावना माझ्याबद्दल व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि आता खूप उशीर झाला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण इथेच थांबतो आणि आपण आता पुढचा कार्यक्रम करूया. होते राधा बेकारी माझे ते नाटक केलं होतं, खूप आवडलं होतं. तुम्हाला आलो तर पहिली तिथे आलो आणि शाळेचा पहिला दिवस होता आणि मधली सुट्टी झाली. मला वाटलं शाळा सुटली, मी सरळ घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी कळलं की पूर्ण दिवस शाळा असते. आई आत्ता जी आठवण सांगते ना, ती त्यावेळेला बालमोहन म्हणून बालभवन म्हणून एक हे होती, ॲक्टिव्हिटी होती आणि कुलकर्णी सर म्हणून होते आणि ते आमच्या त्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या. तर त्यांनी मला उंदराची टोपी त्या नाटकात घेतलं होतं. खूप लहान होतो मी आणि तेव्हा माझी ॲक्टिंग बघून ते पण खुश झाले. तर शाळेतले तिथले जे वर्तक सर, परत दुसरे आपले ठाकूर गुरुजी, हे सगळ्यांचा मी लाडका होतो. एकदा तर त्यांनी मला सांगितलेलं की शाळेत यायचं म्हणजे यायचं, मेलाच तरी यायचं, तुझी प्रेत्याचा इनाम जाईल, असं त्यांनी मला म्हटलं सांगितलं. पण तेव्हा पण लाडका होतो शाळेत. मला हां, ते ठाकूर गुरुजी सांगायचे, आईने समजा सांगितलं ना तुम्ही ओरडा म्हणून, तर नाही म्हणे त्याला आम्ही ओरडूच शकत नाही, ओरडताच नाही. खूप झालं. मामा बरोबर अपूर्व
तरी आज मी परत आणि सुनीलला खूप मिस करतोय. चला चला चला. अरे त्याला भरवा वाढदिवस त्याचा तुम्हीच सांगा. करून दिली पण मी त्यांची आई आहे. म्हणजे माझी एक मुलगी दुसरी घरी दिली आणि दुसरी मुलगी आम्ही घेऊन आलो आमच्या घरात. ज्यावेळी माझ्या मुलाचं आम्ही लग्न जमवत होतो त्यावेळी माझ्या मुलाला मी असाच फोन केला की बिट्टू आम्ही असं मुलगी बघतोय, नाव घालायला पाहिजे. आता मुलीचं लग्न 3 वर्ष झाली. आई मी मुलगी बघितली आहे म्हणतात. त्या क्षणी ना खरं सांगते त्याने आताही सांगावं माझ्या डोळ्यातनं असं भराभर पाणी यायला लागलं. मग हे पण रडायला लागत मिस्टर. तर बिट्टू म्हणला काय झालं आई तू का रडतेस, तुम्हाला पसंत नाही आहे का मुलगी? तर मी करत नाही पण मी लग्न करणार नाही. तर मी म्हटलं बा ठेवते आता मी फोन. मग तो म्हणला मी आई संध्याकाळी व्हिडिओ कॉल करेन तुला. संध्याकाळी केला. मला तेव्हा रडू का आलं तेव्हा मला असं कळालं की माझी मुलं आता मोठी झाली, स्वतः डिसिजन घ्यायला लागले. ते तर होतं तो मला अभिमान होता की डिसिजन घेत आहे. आमचं तर वय झालेलं आहे, मुलं लहान आहे पण डिसिजन घेऊ शकतात. पण त्याचबरोबर मला का वाईट वाटलं कारण मी माझ्या दोन्ही मुलांना तर आताच्या पोटाला जसं जपतो आपण ना तसं मी त्यांचा सांभाळ केलेला, जसं मला जमेल तसं. जसं आमची धावपळ होती सगळं काय होतं त्या ह्याच्यात मला त्या दोन्ही मुलांनी खूप साथ दिली. जेव्हा एक डोळा देतो तेव्हा अंगामध्ये मला एक डोळा बस झाला. पण मला देवाने 2 डोळे दिले, मुलगी आणि मुलगा. दोन्ही माझे अगदी व्यवस्थित म्हणजे आत्तापर्यंत क्लीन दिसतंय त्या डोळ्याने मला की माझ्या मुलांचं वय करतं. तेव्हा मला एकच विचार पडला जेव्हा तो करतोय मुलगी, ती मुलगी माझ्या मुलाला असं साथ देईल का किंवा तिच्या आई वडील माझ्या मुलाला असं जपतील का आपल्या मुलासारखं. पण मी खरं सांगू तेव्हा जी मी रडली तर आता मला असं वाटतं की ते माझ्या अजून फुकट गेले की आमच्या मागे त्याला आई वडील मिळाले. म्हणजे त्याची जशी आम्ही त्याला सांभाळलं ना तसे त्याचे आई वडील सांभाळतील शिवाचे. आणि जशी माझी प्रतीक्षा माझी मुलगी जशी भाऊ बहीण भांडतात एक होतात सेम शिवा म्हणजे शिवा आणि माझा बिट्टू म्हणजे प्रतीक दोघं सेम तसेच आहेत. आता भांडतात आता एक होतात म्हणजे अगदी भाव बहिणीसारखं राहतात. म्हणजे नवरा बायकोसारखं आम्ही खूप कमी प्रेम बघितलंय त्यांचं पण अगदी खेळीमेळीने राहतात. खरंच मला खूप आता बरं वाटतंय. आता असं वाटतं की ते अश्रू मी उगाचच गाळले, ते अश्रू आता परत जायला पाहिजे होते असं वाटतं. मग आता अजून मी काय सांगू, मला खरंच सांगते मी की मी आता अगदी समाधानी आहे की माझ्या मुलाची देखभाल करणारा कोणीतरी मिळालं. बस एवढं मी सांगते. बस धन्यवाद. येऊन केलं तुमच्या लेट नाही केलं. रात्री 12 वाजता आम्ही केक कापलाय बोरवलीवरून येऊन आणि घरी. मग ते तुमच्या मित्राची चूक आहे आमची नाही. आम्ही बोरवली
डोंबिवलीवरून आलोय. त्यांचा 70वा, माझ्या मिस्टरांचा तर 75वा, माझा 68. म्हणजे आम्ही दोघं रात्री आलो. म्हणजे किती प्रेम आहे बघा आमचं. मग मला का नाही फोन केला? मी ना चांगलं बोलता. मिलेटीचा माणूस कधी असा घाबरतो. नमस्कार. हा मला सोडून. पृथ्वीचे वडील म्हणजे तुम्हाला इकडून वडीलच आम्हाला जे सहकार दिले आहेत तिथून भाई नाही. आणि भाई म्हणजे आपल्या जगात वेगळे भाई असतात. पण हे त्यातले भाई नाही आहे. हे कौटुंबिक भाई आहेत. आता भाई आहेत ते. आता त्यांना खूप सपोर्ट केला आहे. अजून करतायत. त्यांच्या वाढीने मला मी त्यांना अनेक पिढी आहे त्यांनी अशीच आपली घरी चालू ठेवावी. आम्हाला सहकार्य करावं. आणि माझी 80 त्यांची 75 आम्ही एका वेळेस साजरं करणार. साजरं करणार. त्यांचं 75, त्यांचं 80.